सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था गोपालनगर अमरावती व संस्थेचे संस्थापक अमर कडू हे गेल्या 2-3 वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात। ब्लड डोनेट असो किंवा गोरगरिबांची काही अडचण असल्यास सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था सदैव तत्पर राहतात। व 1 एप्रिल रोजी महेश गणेश निंगोट वय 7 वर्ष याला जन्माच्या 7व्या महिन्यापासून थॅलेसेमिया हा दुर्धर आजार दुर्दैवाने जडला आहे। यावर एकमेव उपाय होता अस्थिमज्जा प्रत्यारोपण। याचा खर्च जवळपास 9 लाख रुपये होतो व गणेश निंगोट यांची परिस्थिती हलाखीची असून काही संस्था समोर आल्या व गणेश निंगोट यांनी सेव्ह लाईफ फाउंडेशनचे सामाजिक संस्था संस्थापक अमर कडू व संस्थेचे सदस्य यांना माहिती दिली व त्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 15,852 रुपये रक्कम मदत देण्यात आली। सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्थेचे सचिव गौरव नाखले, कोषाध्यक्ष सचिन कडू, पराग नरसेकर, प्रतीक खोब्रागडे, गणेश साहू, शुभम कडू, योगेश सुलतान, प्रदीप भिवरकर, भारती भारसकर, अर्पणा पाडर आदी सर्व सेव्ह लाईफ फाउंडेशनचे कार्यकर्ते हजर होते। सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था हे अमरावतीमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे। आता जसं की कोविड होतं, कोविडमध्ये अमरावती कम्युनिटी किचनमध्ये जे आपल्या संस्थेचे 40 मुलं होते आणि अविरत सकाळ संध्याकाळ ते जे गरजू लोक होते तर त्यांना ते धान्य वाटप करणे आणि त्याच्यानंतर फूड वाटप करणे, फूड पॅकेटिंग। त्याच्यानंतर आता जे ज्यांना कोविड बाधित लोक होते त्यांना ब्लडची उपलब्धता करून देणे, प्लाझ्माची उपलब्धता करून देणे, यामध्ये सेव्ह लाईफ फाउंडेशन सामाजिक संस्था ही सदैव कार्यरत करत आहे आणि तशीच पुढेही करणार। आताच आपले वापटी कुपटी जे कामारगावजवळ आहे तर तिथला एक मुलगा आहे महेश गणेशराव निंगोट, त्यांना थायमिसिया हा आजार झालेला आहे। त्यांच्या शरीरामध्ये ब्लडच बनत नाही आहे, तर आपण त्यांना हे ब्लड बनत नाही आहे, त्यांचं ऑपरेशन आहे जयपूरला। तर आपल्या संस्थेकडून जे थोडीफार जे काही मदत होत आहे ते आम्ही आता सध्या केलेली आहे। आता थोड्याच वेळात त्याचे वडील येणार आहे मुलाचे आणि ती मदत आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे। संजय पवार, विदर्भ न्यूज, चोरमावली।